Hello students, welcome to this video. In previous video we have seen what are dimension tables and also we have seen the properties of dimension table. Today we will look at what are fact tables along with their properties. So each fact table contains measurement about a process of interest. For example, in this example we are interested in order processing. So associated with there will be number of such attributes. It contains factual details of business event. Order is a business event, and it in this business event like order will capture other things like which product is ordered or purchased, then at what time, by which store, by which customer, who is the salesperson, and then these are the details. Then this fact table consumes gigabytes to terabytes of storage space. Okay, because fact tables entries, or we can say rows in the fact tables go on increasing. म्हणजेच काय तर ही जी फॅक्ट टेबल आहेत त्याच्यामधल्या ज्या एंट्रीज आहेत त्या डे टू डे बेसिसवर वाढत जाणार आहेत. पण डायमेन्शन टेबलमधलं आपण बघितलं की डायमेन्शन टेबलमधल्या ज्या रोज आहेत त्या डे टू डे बेसिसवर वाढत नाही. जसं की प्रॉडक्ट मे बी मंथली किंवा क्वार्टरली किंवा मे बी हाफ इयरली त्याच्यामध्ये एखादं प्रॉडक्ट डायमेन्शन टेबलमध्ये ॲड होऊ शकतं. पण इथे फॅक्ट टेबलमध्ये ऑर्डर, इफ वी आर टॉकिंग अबाउट ऑर्डर फॅक्ट टेबल, तिथे डे टू डे बेसिसवर ह्याच्यामध्ये एंट्री होत राहणार आहेत आणि ते जे टेबलची विड्थ आहे किंवा आपण म्हणूया हाईट आहे किंवा नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या भरपूर साड्या वाढत जाणार आहेत. आणि जेवढ्या रोज जास्त तेवढं त्याला लागणारी साईज पण जास्त असणार आहे आणि ती साईज जी आहे ती वाढत जाणार आहे. सो फॅक्ट टेबल्स मे कंझ्युम gigabytes to terabytes of storage space. Again, this depends upon for which business we are designing this fact table and the domain of the business and size of that particular business. त्याच्यावर हे अवलंबून असणार आहे की तो बिझनेस कोणता आहे, किती मोठा आहे, त्याच्यानुसार त्या फॅक्ट टेबलमध्ये किती रोज ॲड होणार आहेत ते अवलंबून असणार आहेत आणि त्याच्या बेसिसवर किती साईज लागणार आहे किंवा किती साईज लागू शकते हे त्याच्यावर अवलंबून असणार. When we are talking about fact tables, there are basically two things. First is the numerical measures columns like order dollars, order quantity and profit dollars. म्हणजे इथे ऑर्डर डॉलर्स, ऑर्डर क्वांटिटी आणि प्रॉफिट डॉलर्स हे काय आहेत, इंटरेस्टेड फॅक्ट्स आहेत जे आपण ह्या फॅक्ट टेबलमध्ये कॅप्चर करतो आहे. आणि दुसरं काय आहेत, फॉरेन कीज टू डायमेन्शन टेबल, जसं की प्रॉडक्ट की, टाईम की, स्टोअर की, कस्टमर की अँड सेल्स पर्सन की. ओके, सो ह्या कीजचा, वेगवेगळ्या कीजचा वापर करून आपण कुठे जाऊ शकतो, त्या डायमेन्शन टेबलमध्ये जाऊ शकतो फॉर गेटिंग द फर्दर डिटेल्स. ह्या प्रॉडक्ट कीवरून आपण कुठे जाऊ शकतो तर प्रॉडक्ट डायमेन्शन टेबलमध्ये, आणि तिथे आपल्याला त्या प्रॉडक्टबद्दल, पर्टिक्युलर प्रॉडक्ट कीवरून त्या प्रॉडक्टबद्दल डिटेल्स अजून इन्फॉर्मेशन मिळू शकते. समजा आपल्याला त्या स्टोअरचे डिटेल्स हवे असतील, वी कॅन go to the store dimension table with the help of the store key and get the details. Same thing with customer key and sales person key. सो ह्याच्यातले मोस्ट ऑफ द जे आपण बघतोय कीज जे आहेत किंवा आपण म्हणूया मोस्ट ऑफ द ॲट्रिब्यूट्स जे आहेत त्या फॉरेन कीज असणार आहेत. फॉरेन की का म्हटलं आहे, बिकॉज दे आर द प्रायमरी की ऑफ द डायमेन्शन टेबल. सो इन दॅट केस फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल आर डायरेक्टली रिलेटेड. Dimension table contains primary keys which are used as the foreign keys in this fact table. This is regarding fact table. Now we'll look at the properties of fact table. It contains concatenated fact table key. म्हणजे fact table ची जी की बनणार आहे की आपण म्हणूया प्रायमरी की which is used to identify individual row, that is a combination of all the primary keys ऑफ डिफरंट डायमेन्शन टेबल. जसं की इथे ह्याची की कशी बनणार आहे ऑर्डर फॅक्ट टेबलची. सो इट इज अ कॉन्कॅटिनेशन और कॉम्बिनेशन ऑफ प्रॉडक्ट की प्लस टाइम की प्लस स्टोअर की प्लस कस्टमर की प्लस सेल्स पर्सन की.
यांची सगळ्यांची मिळून काय होणार आहे, या फॅक्ट टेबल जे ऑर्डर फॅक्ट टेबल आहे त्याची की बनणार आहे. देन डेटा ग्रेन, याच्यामध्ये फॅक्ट टेबलमध्ये वेगवेगळ्या डिटेल लेवलचा डेटा ग्रेन म्हणजे आपण बघितलेलं की लेवल ऑफ डिटेल्स. ओके, सो याच्यामध्ये डिटेल डेटा असणार आहे किंवा काही वेळा त्याच्यामध्ये समरी डेटासुद्धा असू शकतो. देन नेक्स्ट इज अ फुली ॲडिटिव्ह मेजर. जसं आपण इथे बघितलेलं की सेल्स इन डॉलर्स किंवा ऑर्डर डॉलर्स किंवा सेल्स युनिट, हे जे आहेत ते मला समजा ऑर्डर डॉलर्स असतील किंवा ऑर्डर क्वांटिटी एका दिवसामध्ये किंवा एका मंथमध्ये किती डॉलर्सची ऑर्डर आली हे जर मला समजा काढायचं असेल तर बेसिकली काय करायला लागणार मला, तर त्या महिन्यामध्ये किती दिवस होते त्या प्रत्येक दिवसाच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्यांचं काय करायला लागणार, ॲडिशन करायला लागणार. फॉर एक्झाम्पल इफ मार्च महिना असेल किंवा फेब्रुवारी महिना असेल त्याच्यामध्ये समजा 28 डेज असतील, 28 दिवस असतील, तर 28 दिवसामध्ये ज्या ज्या काही ऑर्डर्स आलेल्या आहेत फेब्रुवारी 28, तर त्या सगळ्या दिवसांची ऑर्डर मला काय करणार आहे, ऑर्डर डॉलर्स असेल किंवा ऑर्डर क्वांटिटी, तर ती मला काय करायला लागणार आहे, एकत्र ॲड करायला लागणार आहे. तर त्याला म्हटलं जातं काय, फुल्ली ॲडिटिव्ह मेजर्स. नेक्स्ट पॉईंट आहे सेमी ॲडिटिव्ह मेजर्स. समजा याच्यामध्ये काही ॲट्रिब्यूट असतील, कॉस्ट प्राईस डॉलर्स किंवा सेलिंग प्राईस डॉलर्स. कॉस्ट प्राईस डॉलर्स म्हणजे काय बेसिकली, तर कोणत्या किमतीला तो एखादी वस्तू घेतली, आणि सेलिंग प्राईस इन डॉलर्स म्हणजे काय, कोणत्या किमतीला किंवा किती डॉलर्सला ती वस्तू विकली. मग ह्याच्यामध्ये आपण प्रॉफिट जो आहे तो सेलिंग मायनस कॉस्ट ह्याच्यामध्ये डायरेक्टली आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. जसं आपण दिस इज लाईक अ डिराइव्ड ॲट्रिब्यूट. ह्या सेमी ॲडिटिव्ह ॲट्रिब्यूट ह्या बेसिकली काय असणार आहेत, तर डिराइव्ड काइंड ऑफ ॲट्रिब्यूट असणार आहे. जसं आपण बघितलेलं की एज ॲट्रिब्यूट. समजा मला डेट ऑफ बर्थ माहिती असेल आणि आजची डेट माहिती असेल तर मी त्याची त्या पर्टिक्युलर पर्सनचं एज फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली सेमी ॲडिटिव्ह ॲट्रिब्यूट्स ज्या आहेत, मेजर्स ज्या आहेत, त्या मी दुसऱ्या कुठच्या तरी ॲट्रिब्यूट्सपासून डिराईव्ह करू शकतो. आणि ज्या ॲट्रिब्यूट्स फुल्ली ॲडिटिव्ह पण नाहीत किंवा सेमी ॲडिटिव्ह पण नाही आहेत त्यांना बेसिकली म्हटलं जातं नॉन ॲडिटिव्ह. नेक्स्ट इज अ टेबल डीप नॉट वाईड. म्हणजेच काय, तर टेबल वाईड नाही आहे म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम्स जे आहेत ते कमी आहेत ॲज कम्पेअर टू फॅक्ट डायमेन्शन टेबल. आपण डायमेन्शन टेबलमध्ये काय म्हटलेलं की त्याच्यामध्ये 50 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ॲट्रिब्यूट्स असू शकतात, पण फॅक्ट टेबलमध्ये काय असणार आहेत, तर नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स ज्या आहेत त्या कमी असणार आहेत, पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या भरपूर साऱ्या असणार आहेत आणि त्याच्यामध्ये डेली बेसिसवर वाढ होत जाणार आहे. ओके, म्हणूनच त्याला म्हटलं जातं टेबल डीप नॉट वाईड. ह्याच्यामध्ये स्पार्स डेटा असणार आहे. आता स्पार्स डेटा म्हणजे काय, तर बेसिकली काही त्याच्यामध्ये गॅप असू शकते. फॉर एक्झाम्पल ऑर्डर फॅक्ट टेबल. ओके, समजा एखाद्या दिवशी त्या पर्टिक्युलर स्टोअरला सुट्टी असेल तर त्या दिवशी ऑबियसली काय असणार आहे, तिथे कोणत्याही प्रकारची ऑर्डर प्रोसेस केली जाणार नाही. त्या केसमध्ये काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल संडेला तुमचं ते स्टोअर बंद असेल. ओके, जसं की 21 मार्चला समजा सुट्टी आहे, ओके, संडेमुळे. ओके, सो संडेला त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग होणार नाही. बट देअर मे बी अ की, टाईम की असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर 21 मार्च. 21 मार्चला टाईम की मे बी जनरेट केलेली असू शकेल, पण त्या टाईम कीशी रिलेटेड कोणत्याही प्रकारची ऑर्डर तिथे नसणार आहे. म्हणजेच काय, तर तिथे काही एक प्रकारची गॅप असणार आहे किंवा काही व्हॉट एव्हर मे बी दी रिझन, काही कारणाने ते स्टोअर समजा बंद राहिलं असेल मेंटेनन्ससाठी, तर तिथेसुद्धा काय होऊ शकतं, तिथे गॅप येऊ शकते. त्यालाच काय म्हटलं जातं बेसिकली स्पार्स डेटा. ओके, सो दिस इज रिगार्डिंग फॅक्ट टेबल. नाउ वी विल कंपेअर द फॅक्ट अँड डायमेन्शन टेबल. फॅक्ट टेबल्स आर नॅरो, म्हणजेच काय, नंबर ऑफ कॉलम्स जे आहेत ते कमी असतात. डायमेन्शन टेबल इज वाईड. देन फॅक्ट टेबल्स आर बिग, म्हणजे काय, त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या भरपूर साऱ्या असणार आहेत. डायमेन्शन टेबलमध्ये नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या कमी असणार आहेत. फॅक्ट टेबलमध्ये
मोस्ट ऑफ द डेटा जो आहे तो न्यूमरिक असणार आहे. इट डू नॉट कंटेन द डिस्क्रिप्टिव्ह ओके ॲट्रिब्यूट्स, बट डायमेन्शन टेबलमध्ये डेटा जो असणार आहे तो मोस्ट ऑफ द डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, मोस्ट ऑफ द डेटा. देन फॅक्ट टेबल्स ग्रोईंग ओव्हर टाईम, जसं टाईम जाईल तसतसा फॅक्ट टेबलची साईज किंवा नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या वाढत जाणार आहे. डायमेन्शन टेबल जे आहे ते स्टॅटिक असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस जे आहेत ते फॅक्ट टेबल एवढे होणार नाही. सो दिस इज रिगार्डिंग डायमेन्शन टेबल अँड फॅक्ट टेबल्स. In the next video we'll talk about snowflake schema. Thank you.